आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी बोलवलेल्या बैठकीपासून तिन्ही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पळ काढला, पण सरकार थांबलेले नाही। आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये एकही दिवस वाया घालवला नसल्याचे मत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले। नवी मुंबईमध्ये पाटण तालुक्यातील रहिवाशांच्या मेळाव्याप्रसंगी माध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई यांनी मराठा आरक्षणाविषयी मत व्यक्त केले। कोणाचे आरक्षण काढून दुसऱ्याला दिले जाणार नाही। ओबीसीचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे। शासनाने स्वतंत्र 10% आरक्षण दिले आहे, ते कोर्टात टिकेल। कुणबी प्रमाणपत्रासाठीची कार्यवाही देखील सुरू आहे। यासोबतच हैदराबाद संस्थानामधील नोंदी तपासण्यात आल्या आहेत, तेथील सर्व दाखले प्रमाणित करून ताब्यात घेण्यात येणार आहेत। 1 महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती, तेव्हापासून आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये एकही दिवस वाया घालवलेला नाही। ओबीसी आणि मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती, पण त्या बैठकीपासून तिन्ही प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पळ काढल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली। या मेळाव्यात बोलताना महायुती सरकारने 2 वर्षात केलेल्या विकास कामांच्या बळावर येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे। विरोधक खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्या नरेटिव्हला बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। या मेळाव्याला शिंदे सेनेचे उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले, विजय माने यांच्यासह पाटण तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।